नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या कोथरूडमध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालन हे काही वर्षांपूर्वीपासून या कला दालनचं काम सुरू करण्यात आलं होतं। अजूनही मात्र या दालनाचं काम अपूर्णच आहे, म्हणजे याचा उद्घाटन सोहळा अजून पार पडला नाही आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत। एकंदरीत जाणून घेऊया की याच्या पाठीमागे नेमका दादा इतक्या वर्षानुवर्ष हे कला दालन अजूनही सुरू झालेलं नाही, काय सांगाल याबद्दल? हे जे तुम्ही मागं पाहताय याचं काम 2015 साली चालू झालेलं आहे। नागरिकांच्या कोट्यावधीच्या रुपये लावून हे काम पूर्ण करण्यात आलं, पण ते अजूनही अपूर्ण आहे। तुम्हाला वाटतं वरच्यावर हे बिल्डिंग दिसते, कला दालन दिसतंय, पण तुम्ही आतमध्ये व्हिज्युअल्सच्या बघणारच आहात। आतमध्ये याची काय परिस्थिती आहे, गुडघाभर पाणी आतमध्ये, कोट्यावधी पैशांची नाशाडी या ठिकाणी करण्यात आलेली आहे असा आमचा आरोप आहे। आणि पहिली गोष्ट तर यांनी 10 वर्ष कुठे लागतात का एकाला दालन ओपन व्हायला? आमच्या एक मागणी आहे की याच्या लवकरात लवकर लोकार्पण तरी करा। आज इथं तुम्ही पाहू शकता, इथे जर एखादा शो ठेवला तर इथे संपूर्ण रस्ता यामुळे जाम होतो, हे संपूर्ण गेट बंद असतात, गाड्या आतमध्ये यायला प्रॉब्लेम होतो, ट्रॅफिकची समस्या होती। त्यामुळे आमची विनंती आहे की यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करून लोकार्पण करावं आणि जे काही काम एवढं खाली उत्कृष्ट दर्जाचं काम यांनी जे केलं आहे, खाली एवढं गुडघ्याभर पाणी सगळं तिथं एवढं कुठला तो पाईप फोडला एक प्यायच्या पाण्याचा, ते किती दिवस झाले तो पाण्याचा पाईप वाहतोय तिथं। आता तुम्हाला अक्कल आहे का नाही हा प्रश्न आम्हाला पडला आहे। आणि मागच्या वेळेस 3.5 घुसला होता एका महिलेच्या, आज जर एवढं पाणी तिथं साचतंय, पावसाळ्याचे दिवस आहेत, तिथं जर डेंग्यू मलेरिया सारखे डास जर झाले त्याला जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे का ज्यांनी हे बांधलं तो व्यक्ती आहे? भाऊ, एकंदरीत आता खालची आपण परिस्थिती समजा मी बघून आलो, एकंदरीत वाईट परिस्थिती आहे, साचलेलं पाणी आहे आणि त्या पाण्यावरती जर डास किंवा जे काही मोठमोठे मच्छर जे आपण म्हणतो डेंग्यूचे जर मच्छर जर झाले आणि एकंदरीत आजूबाजूच्या परिसरातही ह्याचा त्रास आता नागरिकांनाही सहन करावा लागतोय, त्याला काय म्हणा, म्हणजे याच्यावर जबाबदारी आता ही कोणाची जबाबदारी नेमकी? नाही, हा खूप हलगर्जीपणा आहे। तुम्ही पाहिलाच ना, आत्ता तरी पाणी साठलंय, बिल्डिंग आत्ता उभी राहिली, बिल्डिंगचं जे आत्ता स्ट्रक्चर आहे ते उभं राहायच्या आधीपासून खूप काम रखडलं होतं, खड्ड्यामध्ये पण पाणी होत होतं, तिथे आधी पण खूप पाणी साठायचं, खूप राडा साठायचा। आता जे पूर्ण झालं आहे ते पण अर्धवट आहे, पूर्ण झालेलं नाही आहे ते। आता 2022पर्यंत नंतर तो कोण अधिकामध्ये स्थानिक हे नव्हतं, त्यानंतर प्रशासनाकडे गेलेले, प्रशासनाने पण मार्गी लावून ते काम पूर्ण करायला हवं होतं। आपण आत्ता खाली जाऊन बघितलं, पूर्ण पाणी साठलं आहे, पूर्ण गाळ झालेला आहे, तिथं डास आहेत, उंदीर आहेत। जसं आत्ता आमचे रोहित भाऊ म्हणाले की उंदीर आला, ते उंदीर काय तो यशवंतरावमध्ये नव्हता, बाजूचं काम जे रखडलं आहे, राडा पडला आहे, त्यामुळे उंदर आणि घुशी होणारच, त्यामुळे तो परिणाम तिकडं होतोय। हे जर का तुम्ही इतकं आवडीने आपल्या वंदनीय बाळासाहेबांचं नाव दिले, आपण ते लवकरात लवकर पूर्ण करावं। जे त्यांच्या नावाने आपण जे चांगलं कला सांस्कृतिक भवन उभं केले ते चांगलं लवकर ओपन करा, जेणेकरून यशवंतराव सारखं अजून एक कला दालन कोथरूडकरांना मिळेल, ते आपलं लवकरात लवकर चालू करावं। प्रशासनाने तर याचं उत्तर द्यावंच। आणि मला एक नमूद करायचं आहे की याच्याकरता नमूद करायचं आहे ते की माझ्या वडिलांनी केलं आहे म्हणून, पण वडिलांनी केले म्हणून नाही, जे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ते निवडून येण्याच्या आधीपासून जे असंच पडलेलं होतं ते 2 वर्षात त्यांनी, काँग्रेसची सत्ता असून त्यांनी 2 वर्षात निधी आणून ते पूर्ण केलं, 2 वर्षामध्ये पूर्ण केलं। तर ते हे 2 वर्षात होऊ शकतं, तर हे 10 वर्षात का नाही होऊ शकतं? जर काही इच्छाशक्ती असेल तर ते पूर्ण होऊ शकतं, इच्छाशक्ती नसेल तर ते किती वर्ष लागेल? एवढंच आता प्रशासनाने, अधिकाऱ्यांनी आणि इतर जे इथले स्थानिक जे असतील त्यांनी उत्तर द्यावं आणि जे आहे ते मार्गी लावावं। आता आम्हाला भव्य आंदोलन करावं लागेल, कारण की यांनी आजूबाजूच्या नागरिकांना, आजूबाजूच्या लोकांना बाहेर पार्किंगसाठी पण याचा प्रॉब्लेम खूप होतो, त्यामुळे हे लवकरात लवकर मार्गी लागावं। आत्ता पाऊस आहे म्हणून पाणी साठलं आहे, नंतर तर इतका गाळ असेल, पाऊस कमी झाला आपल्याला नंतर चक्कर मारायला लागणार आहे खाली, इतकी घाण असणार आहे खाली, तर याचं उत्तर प्रशासनाने व इतर स्थानिक यांनी द्यावं। भाऊ, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे, एकंदरीत आता ठाकरेंचं नाव दिलेलं आहे आणि तुम्ही पण एक कडवट शिवसैनिक आहात आणि हे जर काम जर लवकरात लवकर जर महापालिकेने जर केलं नाही किंवा येणाऱ्या ज्या आता स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत तर त्या अनुषंगाने हे काम रखडलेलं आहे का, काय वाटतं याबद्दल? हे जे काम रखडलेलं आहे हे एक तर काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते आता आम्ही त्याची माहिती का मागवलेली आहे,
अजून तक माहिती आमच्याकडे मिळालेली नाही आहे. पण आम्ही आता जे आमच्या वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे नाव आहे त्याच्यासाठी आम्ही आता पुढच्या सोमवारी एकनाथ शिंदे साहेबांना वैयक्तिक भेटणार आहे. ते गांडुडे कुणी पण शेवटी नेते तर आपले बाळासाहेब ठाकरे आमचेच नेते. त्यामुळे आता आम्ही स्वतः जातीने लक्ष घालून एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन एक तात्काळ लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही मागणी आम्ही आता उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे करणार आहे. जसं आपल्याकडे म्हटलं जातं की पुणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि विविध भागातून इथे वेगवेगळे लोक नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि एकंदरीत अशा रखडलेल्या कामामुळे कुठंतरी पुण्याला कोथरूडकरांना गालबोट लागायची शक्यता मात्र इथं वर्तवली जाते. एकंदरीत आता हे काम अजून किती दिवस रेंगाळणार आहे, महापालिका याच्यावर काय भूमिका घेणार आहे, इथले स्थानिकचे जे नेते मंडळी आहे त्यांच्याकडून येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे काम रखडलेलं आहे का असा देखील प्रश्न इथे उपस्थित होतो. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.